ग्लास कितीला आणले होते आठवते का? मला वाटते काहीतरी 300 रुपयाला काय 6 आणले होते ना का 600ला 6. 600ला 6 आणले होते काही पण छान आहेत शेतातली ताजी स्ट्रॉबेरी आणि त्याचं बनवले स्ट्रॉबेरी शेक. स्ट्रॉबेरी शेक छान आहे का? तुला आवडलं? सांग की छान आहे का? खाल्ली काय? कुठे आईस्क्रीम? कुठे आईस्क्रीम पेपर आला मला. ओम नमः शिवाय. सायकलवर बस, सीटवर बसून खेळ. वरती बसून नेत नाही तुला? बस ना मग. अगं असं खेळा. बस 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 नाही पडत. ते बघ तन्वीश आला. हा वा, तुला सायकल खेळायची का? इकडं आले शौर्य महाराज. या इकडे एक कोणतरी पुढं सायकल खेळते खाली. हे आमच्या घराची बोळ. वेदांत काय म्हणतो? शौर्य काय म्हणतो वेदांत? त्याला खेळायचं म्हणतोय का? हाय हॅलो, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेत. स्वयंपाकाची तयारी चालली माझी. निम्मा अर्धा स्वयंपाक झाला आहे आणि मध्येच मला ना चहाची तलब झाली, तर चहा पिवा वाटला. तर म्हणतात ना
मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगावं. मला तो डायलॉग आठवला आणि मग म्हटलं चला आता चहाच करा. पण आता चहा तर केला आहे, पण त्याच्यात पण अजून एक विशेष की चहा पिताना पण आनंद वाटला पाहिजे, काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. म्हणून मी आज जरा वेगळे केलं आहे. तर चहा केला आहे आणि चहा अशा ग्लासमध्ये घेतला आहे. आणि तुम्ही म्हणसाल आता एवढा कुठं चहा पितात का? तर एवढा सगळा चहा नाही आहे, ह्याच्यामध्ये दूध मिक्स केलं आहे मी आणि दूध आणि चहा मिक्स करून पिणार आहे. हां, तर पहा मैत्रिणींनो, आपण खूप कष्ट करतो. त्या कष्टाला काही लिमिटच नसते, पण कष्ट करून त्या कष्टाचा आपल्याला आनंद पण घेता आला पाहिजे. त्यामुळे आपण खूप साचून ठेवू, जमा करून ठेवू, खूप कष्ट करू आणि नंतर म्हातारपणी त्याचा उपभोग घेऊ. तर आता म्हातारपण येईल का नाही येईल सांगता येत नाही. त्यामुळं आताच कष्ट करा, आताच मस्तपणे एन्जॉय करा, त्याचा उपभोग घ्या, आपल्या कष्टाच्या पैशाचा, कष्टाचा आनंद घ्या आणि जीवनाचा सुद्धा आनंद घ्या. तर चला, मी चहा पिते मस्तपैकी. आता दिवसभर काम केलं आहे आणि आता हा चहा पिणार आहे आणि मग राहिलेला स्वयंपाक करणार आहे. तर असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही पण आनंद घ्या, सुखी राहा, मस्त राहा आणि कुणाकडून अपेक्षा करायची नाही, स्वतःकडूनच अपेक्षा करायची आणि स्वतःसाठीच जगायचं. असं नाही की लई स्वार्थी व्हायचं, मग सगळ्यांसाठी करायचं पण अपेक्षा मात्र आपल्याकडून करायची. तर या चहा प्यायला. बाय.